नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात चारुता सागर यांच्या नागिण या कथासंग्रहातली कथा कुठं वाच्यता नसावी. किती मानलास? आईनं परत विचारलं. अगं 300, 2 20 आणि वर 5. मी बोटं मोडून तिला सांगितलं. मग तिने आपल्या मनाशी त्याचा ताळा जमावला. खरं म्हणतोस? अगं होय. लख्ख उजळलेल्या भांड्यावर सूर्याचं किरण पडावं असा तिचा चेहरा उजळला. अंबी चौकटीला धरून उभी होती. तिच्याकडे तिने पाहिलं. अंबी माझ्याकडे पाहत होती. मी आईला काय सांगतोय ते ती ऐकत होती. आई अडाणी होती. तिचा हिशेब 10 वरनं 20 असायचा. 1 20, 2 20, 3 20 आणि त्यापुढच्या 20 तिने कधी मोजल्याच नाहीत. तिच्या वट्ट 4 कोंबड्या, त्यातल्या सदा पिसं उभारून 2 खुडूक. आई बचक मारायची. कोंबडीच्याच अंगावरचं एक पंख उपसून तिच्या नाकात खुपसायची. रांडानो, सारखं सारखं काय खुडूक बसताय म्हणायची आणि लांब भिरकवायची. त्या क्वाक क्वाक करत तेवढ्यापुरत्या ओढायच्या आणि परत आईचा डोळा चुकून दिवळीत बसायच्या. सोमवार 8 धरून आठवड्याची अंडी व्हायची 16. त्यातलं एखादं फुटायचं, एखादं मीच फोडायचा. अशा फुटलेल्याच अंड्याची पोळी आई परतायची. बाकी अंडी अंबी गव्हाणच्या बाजाराला नेऊन विकायची. मला वाटतं महिन्याकाठी 5-6 रुपये होत. कधीतरी दुपारच्या वेळी ती निवांत असली की मग हिशेब बघत बसायची. चवलीला चवली, पावलीला पावली, आधेलीला आधेली चवड लावायची आणि मग मोजायचं. मडक्यातल्या ओंजळभर नाण्यांचा हिशेब. पण अनेकदा ती गोंधळे. मग मला बोलवी, बघ र मला काय कळना. तिचा सगळा खुर्दा मोजला तरी 8-10 रुपयाहून जास्त नसे. मात्र बंदे रुपये तिने अगोदरच वेचून दुसऱ्या मडक्यात ठेवलेले असायचे. यात आईची आणखी मिळकत होती. दळण दळलेलं, भात काढलेला, शेंगा फोडलेल्या. आई बसायची नाही. दिवसाकाठी 4 आणे मिळवायची. फाटक्या संसाराला सांधत असायची. आई पुढं सरकली. माझ्यावरनं आपली बोटं उतरली. स्वतःच्या कानाला लावून कडाडा मोडली. काहीसं पुटपुटली. मला थोडं अवघडल्यागत झालं. घरात एका मुठीनं इतकी रक्कम कधी आली नव्हती. आई, सकाळी लवकर उठ. मला 11च्या आत ऑफिसला गेलं पाहिजे तसं या हुकुमात लिहिलंय. सकाळी 11च्या आत यावे. तसाच मी जाणार होतो पण म्हणलं तुला सांगून जावं. मी चालून चालून दमलो होतो. 9 कोसाचं अंतर संध्याकाळचे 5 वाजल्यानंतर तोडलं होतं. पाय ठसठसत होते. मला पडल्या पडल्या झोप लागली. तरी जेवण वेळ टळली होती. मागं आई अंबी जागी होती. आई केव्हा उठली ते तिला माहिती. तिच्या हालचालीनं बाबांना जाग आली. ते बाहेर जाऊन आले आणि आईला म्हणाले, अगं आताशी कुठं मध्यान झाली, एवढ्या रात्रीचं उठून काय करते? झोप थोडी, मी पुन्हा उठवतो. पण ती नाही झोपली. रात्री निवडून ठेवलेलं मापटभर गहू दळलं, त्याचं पीठ मळलं, डाळ भिजत घातली. आंबीनं मला उठवलं तेव्हा पहिलं कोंबडं आरवलं होतं. उठ रे दादा, आमचं झालंय बघ. माझी झोप पुरी झाली नव्हती. डोळे चुरचुरत होते. जा बाबा, आंघोळ करून ये जा, आईने आवाज दिला. मी धोतर घेतलं, नदीवर गेलो. गावापासून थोड्या अंतरावर नदी होती. धार खळखळ वाहत होती. त्यात बुडी मारली. पाणी गार गार लागलं. घरात आलो. खुराड्यातल्या कोंबड्यानं पुन्हा गळा काढून बांग दिली. आत्ता झाली बघ पहाट. तू सहज 10 वाजेपर्यंत जाशील, आई म्हणाली. आटपलं का गं? अगं चांगलं 12 कोस आहे. बाबांचं बोलणं. थोडं पाय उचलून टाक, आईचं सांगणं. आंबी आतनं भाकरी घेऊन आली. मी हातातल्या थैलीत घातली. बाबांच्या पायावर डोकं ठेवलं, आईच्या ठेवलं. आंबीकडे पाहिलं. आई चलू का? आईचं डोळं भरून आलं. व्हायला लागलं.
हे धर म्हणून दंडावर चोळीत खवलेला बंदा रुपया काढला आणि माझ्या हातावर ठेवला. आता हा आणखीन कशाला? अगं नगो ठेव तुझ्याजवळ. असू दे, लांब जायचा आहेस, पदरात असावा एखादा रुपया. अरे कागदपत्र घेतली का सगळी? बाबांनी विचारलं. हो घेतली, सगळी घेतली. जपून जा, पैसे नीट मोजून घे आणि काम झालं का निघ, कुठं राहू बिऊ नको. गाव मागं टाकून बराच दूर आलो. उजाडायला अद्याप अवकाश होता, पण दिशा निवळत होत्या. मी पुढं बघून झपझप चाललो होतो. झुंजू मुंजू व्हायच्या आत येवग्याची खिंड गाठली की पुढचं अंतर माझ्या टप्प्यात येणार होतं. उघड्या पायवाटेचा एखादा खडा पायाला बोचत होता. त्याची कळ काळजापर्यंत भिडत होती. पायात घेईन घेईन किती दिवस येवजत होतो, पण जमून आलं नव्हतं. भिरू चांभाराचं पोरगं शाळेत येत होतं. एक दिवस ते आलं नाही, बोलवायला घरला गेलो. भिरूचं लक्ष माझ्या पायांकडे गेलं. अहो पायात व मास्तर, अनवाणीच आहेस? हा अनवाणीच आहे, मी कधी घातलं नाही. भिरू पायांना सवय आहे अशी. छा 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 छा. तो हातातली रापी खाली ठेवत म्हणाला, अहो आमच्या गावचं मास्तर तुम्ही आणि पायानं असं उघडं वय. अहो गावाला जाता येता तरी कसं? ऊन म्हणून असतं, काटा म्हणून असतोय, रातचं इरचं बाहेर पडावं लागतंय. माणसाला एक वेळ अन्न नसलं तर चालेल, पण पायाला मात्र पाहिजे. आणि पुढं 2 दिवसांनी कोरा करकरीत चपलांचा जोड घेऊन तो शाळेत आला. माझ्या पुढे टाकला. घाला यो घाला मास्तर. भिरू, हे काय? मी कधी तुला सांगितलं होतं का? अहो तुम्ही सांगितलं नसलं म्हणून काय झालं? आम्ही वाळा खाई नको आहे. पर भिरू, मी पैसे मागत नाही तुम्हासनी मास्तर, देवाच्या. शपथ आणि कशाला देतोय? पण तुझ्या कष्टाचं मोल न देता तसं घ्यायचं हे माझ्या हिशोबात नाही बसत. माझ्या पायाला सारावे. मी साफ नकार दिलेला बघून मुलं गप्प झाली होती. 10 वाजायच्या तालुका ऑफिसला आलो. वाटेत कुठे भाकरी खायलाही थांबलो नाही. आई म्हणाली होती, वाटत कुठंतरी पाणी बघ, 2 घास खा, तशी आतडी तोडू नको. भुका लागल्या होत्या, पण म्हटलं पहिलं आलेलं काम उगं वेळ मोडाय नको. ऑफिसात 11 वाजाय हजर हवं. दारावर पाटी होती, तालुका मास्तराचे ऑफिस. आत गेलो, नमस्कार केला. पिशवीतली कागदं पुढे टेबलावर ठेवले. ते चाळत म्हणाले, बानळीचे मास्तर का? अहो कशावरनं? ही काय, ही शाळेची कागदपत्र, पैसे न्यायचा हुकूमही संघ घेऊन आलोय म्हणून. नाही ते खरं आहे, पण तुम्हीच बानळीचे मास्तर या आम्ही कशावरनं वळखाव? याला काय पुरावा? पण बानळीचा मास्तर मीच आहे. नाही असं म्हणणारं कोणी आहे का इथं तुमच्या ओळखीचं? मी म्हटलं, तालुक्याला आज मी पहिल्यांदा येतोय. हे ऑफिस हुडकून काढताना मला ज्याला त्याला विचारावं लागलं, इथे माझ्या ओळखीचं कोण असणार हो? मग ओळखीशिवाय मला काही ग्रँट अदा करता येणार नाही. हे बघा, हा सरकारी मामला आहे. हां, उचला कागदपत्र उचला, चला. इथं माझ्या ओळखीचं कोणीच नव्हतं. टेबलावरची कागदं घेतली, बाहेर आलो. दुचित होऊन उभा राहिलो. यातनं काय मार्ग काढावा विचार करायला लागलो. तोच साहेबांची आठवण झाली. शाळा तपासायला आले होते. चांगला 1 दिवस मुक्काम होता. उद्या सकाळी साहेब तुमच्याकडे येणार आहे, तुम्ही धुळगावला गाडी घेऊन यावं, असा रात्री जेवण वेळेला धोंडी न्हाव्याजवळ सांगावा आलेला. गाडीचं कारण कधी मला पडलेलंच नव्हतं. त्यामुळं गाडी कोणाकडं आहे कोणाकडं नाही मला काहीच माहीत नव्हतं. सकाळी लवकर उठलो, पांडू तात्यांकडे गेलो. पांडू तात्या नुकता उठून दाताखाली तंबाखू धरून बसला होता. या या मास्तर या. अगं बसाय टाक की मास्तरसने. नाही तात्या, असा बसा येळ नाही. मला एवढं सांगा, गावात बैलगाडी कोणाकडे आहे? काय हे साहेब येणार आहेत, त्यांना घेऊन आलं पाहिजे. तात्या पांढरीचा भेंडा, त्याला गावची खडानखडा माहिती. बैलगाडीच नव्हं, कोणाच्या दारात शेरडं किती, मेंढरं किती, पोरं बायका किती, हेही त्याला माहिती. मास्तर तू मसनी गाडीच पाहिजे ना, जावा रामा खोत्याच्या माळ्यात जावा, हाय त्याचं सगळं बारदान. तसाच मी रामा खोत्याच्या माळ्याला गेलो. गाव सोडून मळा 2-3 हाकांवर होता.
जायला यायला लांब म्हणून रामा खोतानं तिथंच आपली वस्ती टाकली होती. गावात कधीतरी यायचा, माझ्याजवळ बसायचा. पहिल्या बायकोचं पोटपाणी पिकलं नव्हतं म्हणून दुसरी केली होती. मास्तर, काय पिकल का हो पोटपाणी? निव्वळ पोरासाठी करून घेतली हिला. तो सचिंत होऊन विचारायचा. होईल होईल. अहो लग्नाला चांगली 4 वर्ष होतानी की. हे बघा रामा दादा, काय काय बायकांचा कोठा जड असतो. 4 वर्ष म्हणजे काय जास्त नाही. आमच्या गावात 2-12 वर्षानं एका बाईची कूस उजवली तेव्हा काय नसतो. मला यातलं काहीही कळायचं नाही, पण आईनं कुणाला काहीतरी म्हटलेलं माझ्या कानावर असलेलं आणि त्याला आपला दिलासा मिळावा म्हणून मी बोललो. रामा खोतानं मोड झोपली होती. पहिली बायको पाण्यावर होती. मी बिगी आणि कधी नाही तर आलेलं बघून त्याला आश्चर्य वाटलं. मास्तर, तो मोठ उभी करून मोठ्या आदबीनं पुढं आला. कसं काय पाय लागलं? रामदादा साहेब आले दुळगावला. धोंडी न्हाव्याजवळ सांगावा आलाय, गाडी पाहिजे होती. मग मास्तर एवढं काकुळतीनं कशा पाय बोलताय? अहो जीव वावाळून टाकावा अशी तुम्ही माणसं. तुमच्या कारण व्हायचं नाही तर मग व्हायचं कोणाच्या? अहो पर तुमची मोठ चालली ना. अहो आमचं कोणी बेचं हे असं चालायचं. तो बायकोला ओरडून म्हणाला, ए अगं ऐकलं का, मी थोडं धुळगावला जाऊन येतो, तवर तू वैरण काढून ठेव, लगे आलो. शाळेच्या पटांगणात गाडी आलेली बघून तिथले हेडमास्तर बाहेर आले. गाडीकडे बघून म्हणाले, अहो काय हे, गाडी उघडीच आणली तुम्ही, बसायला वगैरे काय आणायचं नाही का? मी म्हटलं, हे काय घोंगडा आणलाय ना. कधी कळायचं मास्तर तुम्हाला? अहो साहेब काय घोंगड्यावर बसतेत का? गाडीचा हादरा, नोकरी करायची आहे आपल्याला. हे बघा मी देतो, परत गाडी संघ पाठवून द्या. त्यांनी गाडीत गादी अंथरली. पांढरा घोट पलंगपूस त्यावर टाकला. बावकडाला लागून तक्क्या घातला आणि मला घेऊन आत गेले. हे बनाळीचे मास्तर आलेत, गाडी घेऊन आलेत. खुर्चीवर विसावलेल्या साहेबांनी मान वर केले. नमस्कार साहेब. बनाळीचे का तुम्ही? हो साहेब. काय नाव तुमचं? केशव विष्णू तळपदे. तुम्ही तिथं शाळा काढली असा दप्तरी अर्ज आलाय, आहे ना सगळे मुलं बिलं? नाही तर उगा तिथवर हेलपाटा नको. नाही सगळं व्यवस्थित आहे साहेब. मग आमचं झालंय. यल्लप्पा, गाडीत दप्तर ठेव. त्यांनी पट्टेवाल्याला फरमान केलं. साहेब गाडीत ऐस पैस बसले. सगळ्यांनी त्यांचा निरोप घेतला. साहेबाचा साजूक देह बघून मी म्हटलं, रामादादा गाडी जरा सावकाश घ्या, साहेबासने हादरा बसल. नाही खासखळ गचुकून घेतोय की. आपले मास्तर गेलेत कुठे हे मुलांना कळालेलं नसणार. मी सांगावं ठेवून यायला हवं होतं. पण रामा खोताच्या वस्तीवरनं परस्पर आलो. गाडी मिळाली, वेळेवर पोचलो, हाच मला आनंद होता. दिवस बराच वर आला होता. शाळेत मुलं आली होती. रोजच्यासारखी शाळेची साफसफाई केलेली होती. माझ्या काळजात थोडी धुगधुग होती, ती शांत झाली. एवढी तपासणी होऊन शाळा रेगरूपाला लागली म्हणजे वर्षभर धडपड केल्याचं सार्थक झालं. आईचं टोमणं सारखं मागे असायचं. आमचं पोट मारून कसं तरी तुझ्या पोटापुरतं शिकवलं, आता बघ बाबा तुझ्या पोटापुरतं. आई अगं जातोय ना व कुठंतरी कामाला. अरे तसं नाही, कुठंतरी बघ सरकार दरबारात जन्माच्या भाकरीचं. अरे हे काय आळवावरचं पाणी, आज आहे उद्या नाही. आईच्या बोलण्याचा विचार मी सारखा करत होतो, पण माझी कुठे ओळख नव्हती का कुठे जाणं येणं नव्हतं. एक दिवस बाबा गावच्या मास्तरांना म्हणाले, एवढं गुतवा तरी कुठं पोराला, उगा बसू नये. मग त्यांनी सांगितलेली ही इगत. 15 दी पायपीट केली. कुठं शाळा आहे, कुठं नाही आहे, कुठल्या गावची पोरं येतील, कुठली नाही. तेव्हा ही बन्हाळी सापडली. 300-400 वस्तीचं गाव. गावकऱ्यांना सांगितलं मी, तुम्ही मला काहीही देऊ नका, फक्त मुलं द्या. साहेब बावकडाला धरून खाली उतरले. शाळेत आले. मुलांनी उठून नमस्कार केला. बसायला काय नाही वाटतं? साहेबांनी विचारलं. पॅन्टमुळे त्यांना खाली घोंगड्यावर बसता येत नाही हे माझ्या लक्षात आलं. साहेब शाळा यंदाच सुरू केली, पुढच्या वर्षी आणतो. एक खुर्ची, एक टेबल. यंदा कसा तरी फळा घेतला आहे. शाळेत हे पहिल्यांदा हवं, खुर्ची, टेबल, फळा असं म्हणत साहेब घोंगड्यावर बसले. साहेब मी अगदी नवीन आहे, पण माझ्या गुरुजींनी जसं मला शिकवलं तसं मी यांना शिकवलं आहे. त्यात कसली कसूर नाही केलेली.
साहेब काही बोलले नाहीत. त्यांनी मुलांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. मला पट्टीवाल्यानं बाहेर खुणिवलं. मास्तर, काही चहा पाण्याचं बघताय का काय? साहेब चहा घेतात ना? नाही साहेब, चहा नाही घेत. त्यांना दूध आणि केळी बघा. आणि या बघा, हे थोडं लवकर हा. कनवटीला तर पैसा नाही, आता दूध आणि केळी. कोडं घातल्यागत झालं. गावात पोरं बोलवायला मी एकदा नाही 17दा गेलो, पण कोणाच्या दारात कधी काय मागाय गेलो नाही. आई म्हणायची, केशवा तुला एक सांगते, कुणापुढं लुळा पांगळ्यासारखा हात पसरायचं नाही. उपाशी असला ना तर जेवलं म्हणून सांगायचं. मी अवघडून उभा राहिलो. तिकडून धोंडी न्हावी आला. का मास्तर, असं विचारत काय पाडलायचं? काय नाही बघ. अरे साहेब आलेत, एक 10-12 केळी आणि 2 मापं दूध एवढं पैदा कर. मला आत्ता इथनं कुठे हालता येत नाही. तो निघून गेला. मी पांडू तात्याकडे गेलो आणि म्हटलं, पांडू तात्या, 1-2 माणसांचं जेवण केलं पाहिजे. करू की, कोरड्यासला काय करायचं? काय अंडी बिंडी करा, दुसरं काय मिळणार आहे? तासाभरानं धोंडी नावी दूध केळं घेऊन आला. साहेबांनी मुलं सोडली. जावा आता. मुलं साहेबाकडे बघत बघत निघून गेली. मास्तर, तयारी चांगली. आता दुपारी तेवढं दप्तर बघू म्हणजे काम संपलं. दुपारी पांडू तात्याच्या घरी जाऊन जेवलो. अंग जड झालं. साहेब म्हणले, मी आता थोडं कलंडतो. शाळेतल्या एका कोपऱ्यात गादी टाकून दिली. मी झाडाच्या कट्ट्यावर बसलो. तंबाखू देता का मास्तर? पट्टेवाला जवळ आला. नाही, तंबाखू खात नाही मी. आपल्याला हवी असेल तर आणून देतो. बघा की थोडी, जेवल्यावर मला लागतीच हो. आणि बघा मास्तर, सांजचं काय करताय? काय केळीचं शिकरण बिकरण करू की? त्याला कोण खात आहे हो? कोंबडी करा, कोंबडी. साहेबाला कोंबडी आवडती. मी बरं म्हटलं. कोंबडीच्या तयारीला मला आत्तापासून लागाय हवं होतं. गावात मुलाण्याचं एक घर, तो आता मुलाणकीत असणार. त्याला बोलवाय एक मुलगा दिला पाठवून. मास्तर, तुम्हासनी एक सांगू का? कोंबडीशिवाय मजा येत नाही बघा. रात्री दोळगावच्या मास्तरने काय कोंबडी केली ती राव. साहेब तर लई चापून चुपून जेवले. अंड्याला आलेली कोंबडी होती, सारं मांदच. मास्तरांनी असं एकाएकी बोलवणं का केलं या विचारात मुलाण्याचा हासीम हातचं काम सोडून आला. रामराम करून म्हणाला, का मास्तर साहेब, माझ्याकडं काय काम होतं का? मला साहेब म्हणणारा प्राणी एवढाच. मी त्याच्याजवळ गेलो. हलक्या आवाजात म्हटलं, अरे साहेब आलेत, त्यांना सांजचा कोंबडीचा बेत करायचा आहे. पण सगळं तू बघायचं, काय लागते काय नाही. आणि बघ, कोंबडी नामी झाली पाहिजे. रात्री जेवणाला चांगलीच लज्जत आली. हसीम आग्रह करून वाढत होता. नको नको म्हणत साहेब हात मागे घेत होते. पट्टेवाल्यानं तर भाकरी पालथी घालून रश्श्यात कुस्करली. आतनं भाकरीची चवड, रश्श्याची डिचकी येईल तशी रिकामी व्हायची. हसीम साहेब विचारायचा, काय साहेब, जमला का रस्सा? वाह वाह, जाकास. तोंडाची सांजी निघाली बघ साहेबा. मग घ्या की आणखीन थोडा. मास्तर देव माणूस आहे. अहो कवा नाही ते आमच्याकडे शेबूट टाकला. अहो आमच्या गावात कवा शाळा होती का? आता दिवस उगवल्या पोरं पाट्या घेऊन पळतीत. काय त्यांनी जीव लावलाय त्यासनी माहिती. दुसरे दिवशी रविवार होता. साहेबांना लवकर जायचं होतं. परत रामा खोताच्या गाडीची जुळणी केली. गावाच्या निम्म्या वाटेपर्यंत घालवत गेलो. निरोप घेताना साहेब म्हणाले, मास्तर, शाळा छान सजवली, लय चांगली चालवली तुम्ही. मी वर शिफारस करतो. वर्षाकाठी तुम्हाला 300-400 रुपये मंजूर होतील. पण जेव्हा तुम्ही तालुक्याला याल तेव्हा मला भेटल्याशिवाय जायचं नाही. माझा पत्ता घ्या. आठवलं मला आत्ता ते. आपल्या घनिष्ठ ओळखीचे साहेब इथे असताना आपण का आडावं? त्यांची गाठ होईल, आपलं कामही होईल. खिशातल्या टाचणवहीत पत्ता टिपला होता. विचारत विचारत तिथवर पोचलो. दारावर नावा हुद्द्याची पाटी होती. मी बाहेरनं आवाज दिला, साहेब आहेत का? एक मध्यम वयाची स्त्री बाहेर आली. माझ्याकडे बघत म्हणाली, कोण आलंय म्हणून सांगू? बानाळीचे मास्तर आले म्हणून सांगा. साहेब बाहेर आले, खुर्चीत बसले. मी जवळ उभा राहिलो. काहीसं थांबून ते म्हणाले, मास्तर, तुमची ग्रँट निघाली की? हां साहेब, तीच न्यायला आलो आहे. आपली ओळख पाहिजे. ओळख देतो. ओळखीचं काय नाही, पण अडखळले ते.
मग काहीशा वेळानं दम गिळत म्हणाले, मास्तर, शाळा उत्कृष्ट चालली असल्याची शिफारस मी केली म्हणून ग्रँट मंजूर झाली. हो साहेब, बरोबर आहे. शाळेचं काम सगळं चांगलं असल्याचं आपण पाहिलंच ना. मास्तर, नुसतं बघून काय होते, तसं वर सरकारात कळवावं लागते. मी तुमचं सगळं काम व्यवस्थित केलंय, तेव्हा तुम्हाला 100 रुपये मला द्यावे लागणार. साहेबाचं हे बोलणं ऐकून माझा घासाच कोरडा पडला. काय म्हणतोय मी, कळलं का मास्तर? होय म्हणावं तरी पंचायत, नाही म्हणावं तरी पंचायत. काय बोलावं हेच कळेना. मी तसाच उभा राहिलो. हे घ्या पत्र, घ्या आणि पैसे घेऊन या जा. पत्र वाचून तालुका मास्तरनं पैसे दिले. एकदा नाही, 2दा मोजले, व्यवस्थित पिशवीत ठेवले. जड पावलांनी साहेबाच्या घरी आलो. साहेब वाट बघत बसले होते. 10-10च्या 10 नोटा काढल्या, साहेबांच्या पुढे ठेवल्या, नमस्कार केला. पण त्यांनी माझ्या नमस्काराकडे पाहिलं नाही. त्यांची नजर पुढच्या नोटांवर खिळली होती. मी जायला निघालो तेव्हा ते म्हणाले, मास्तर, याची कुठं वाच्यता नसावी. घरी यायला जवळजवळ रात्रीचे 11 झाले. गावातली घरं अंधारली होती, माणसं झोपली होती, पण आई बाबा माझ्या वाटाकडं डोळे लावून बसले होते. आंबी बसल्या जागी कलंडली होती. मला दारात बघताच आईच्या जीवात जीव आल्यासारखा झाला. किती रे बाबा येळ करायचा. तिने पाणी आणून दिलं. मी हातपाय धुतलं. आता जेव का वाशी जेवलायस कोणा ठाव. मी कुठला जेवतोय. भाकरी तशीच होती पिशवीत. चालण्याच्या अतिश्रमामुळे भूक पार मेली होती. अंग ताटलं होतं, पाय दुखत होते. कुठंतरी राहावं म्हटलं तर आई रात्रभर वाट बघत बसली असती. मी पिशवीतनं भाकरी काढून तिच्यापुढे ठेवली. धोतराच्या सोग्यात गाठ मारून पुढं खवलेले पैसे सोडून पुढे ठेवले आणि कनवटीचा तिने दिलेला चांदीचा रुपया त्यावर ठेवला. खर्चायला मोडायचा कुठे प्रश्नच आला नाही. काय रे, रुपये तसंच माघारी आणला वय. मी नुसतीच मान हलवली. आयुष्यातली पहिली कमाई आईपुढे ठेवताना वास्तविक मला कोण आनंद व्हायला हवा होता, पण नाही. मी उठलो, बाहेर आलो. अंधार अधिक गडद झाला होता. त्यात नजर टाकून विमनस्कपणे बघत उभा राहिलो. आईने आंबीला उठवलं, पानं करायला सांगितली. चले चल जेव चल. नाही आई, मला भूक नाही. अरे सकाळ धरणं तसाच उपाशी दिसतोय, थोडं तरी खा. आम्ही अजून जेवायचं बसलोय. आईनं खूप मिनत्या केल्या, पण माझी भूकच भुकेनं खाल्ली होती. आंबीनं आणलेला पाण्याचा तांब्या माघारी नेला. बाबांनी आईला हाक मारली. ते तिच्या कानात काहीसं कुजबुजले. मग आईने मला विचारलं, केशवा, हे पैसे कितीत म्हणतो तू? मी गप्पच, वाचा गमावल्यासारखा. अरे तूच तर म्हणला होता ना 3 शंभरा. मग ह्यात 1 शंभरा कमी आहे. तुझ्याजवळ ठेवली का? मी पूर्ववत गप्प. मग हे बी असू दे तुझ्याजवळ. तुझी मिळकत ठेव तुझ्याकडं, मला काय करायचे ते. हातातले पैसे आईने उभ्या उभ्या माझ्या अंगावर फेकले आणि ती आत गेली. मी तिथेच कठड्यावर आलो आणि पडलो. मला मोठा विचार पडला. आईचा करारी स्वभाव जन्मभर विसरायची नाही. घुटकून ठेवलेले शब्द माझ्या ओठांवर आले. वाटलं आईला सांगून टाकावं, मनातला रोष दूर करावा, पण साहेब म्हणाले होते, मास्तर, याची कुठं वाच्यता नसावी. जबान दिली होती. 7 बुकं शिकलो, पण हा तिढा सुटता सुटेना. अंधारात डोळे फाडून बघत खोळ्यासारखा कठड्यावर बसून राहिलो. श्रोते हो, ही होती चारुता सागर यांच्या नागिण या कथासंग्रहातली कथा कुठं वाच्यता नसावी. कथा कशी वाटली कमेंट करून कळवा. ही कथा मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर शेअर करायला काहीच हरकत नाही. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आत्ता वरती जो माझा फोटो दिसतो, या फोटोला क्लिक केलं तर चॅनल सबस्क्राईब करता येईल. भेटत राहूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.